औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींना आज थोड्याच वेळात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, मेसेज चेक करा। मुख्यमंत्र्यांनी 12 जिल्ह्यांत पैशांचे वितरण सुरू केले आहे। आज जागतिक महिला दिन, त्याचबरोबर रंगपंचमी या दोन्ही सणांनिमित्त लाडक्या बहिणींना पैसे वाटण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। फेब्रुवारीच्या हप्त्याला प्रचंड उशीर झाला, कारण की सरकारकडे पैसे संपले होते। पण 2 दिवसांपूर्वीच राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये पुढील वर्षभरासाठी 21,000 कोटी रुपयांची तरतूद आता केली आहे। त्यामुळे पैसे आले आहेत आणि तिथूनच सरकारने हे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता, ज्याची सुरुवात झाली आहे। खरं तर सरकारने जागतिक महिला दिनानिमित्त हे पैसे देण्याचे ठरवले होते आणि अखेर ते पैसे आता सोडलेले आहेत। पण हे पैसे सर्व बहिणींना जमा होणार नाहीत, कारण सरकारने मागच्या वर्षी 36,000 कोटींचा निधी मंजूर केला होता, तर यावर्षी फक्त 21,000 कोटींचा निधी मंजूर केलाय। म्हणजे लक्षात घ्या, जवळपास 15,000 कोटी रुपये कमी यावेळेस मंजूर केलेले आहेत। त्यामुळे लक्षात घ्या, सगळ्या बहिणींना पैसे जमा होणार नाहीत, कारण की हे जे वितरण आहे हे 4 नियमांनुसार होत आहे। ज्या बहिणी या 4 नियमांत बसतील फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत, आणि ज्या बहिणी या 4 नियमांत बसणार नाहीत त्यांचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार आहेत। लक्षात घ्या, अर्थसंकल्प ज्यावेळेस येतो त्यावेळेसच ती पुढची कार्यवाही सुरू होत असते, आणि ती कार्यवाही सुरू होताना जर तुमच्या खात्यावर हप्ता आला नाही तर तुमचे पैसे इथून पुढे सगळेच बंद होऊन जाणार। लक्षात घ्या, व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण सुरू झाले, त्याचबरोबर कोणत्या महिलांनाच पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे येणार नाहीत, 4 नियम नेमके कोणते आहेत, केवायसीचे काय नियम आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। पहा, तुम्हाला जर इथून पुढे पैसे कायमस्वरूपी मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक पाहावा लागेल, अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। लाडक्या बहिणींनो, पैशांचे वितरण अखेर सुरू झालं। लाडकी बहीण योजनेच्या 20व्या आणि 21व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे। स्वतः अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। आज फक्त 12 जिल्ह्यांत आणि 10 मोठ्या बँकांमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत। आज 12 जिल्ह्यांत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे तो ट्रान्सफर केला जातोय। लक्षात घ्या, हा हप्ता सगळ्या बहिणींना मिळणार नाही, कारण की 4 नियमांत ज्या महिला बसतील त्यांचेच नाव पात्र यादीमध्ये जाणार। आता तुम्ही पात्र आहात का, तुम्हाला आज मेसेज येणार की नाही हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल या 4 नियमांवरून। आता यातला पहिला नियम आधार कार्डचा, दुसरा पॅन कार्डचा, तिसरा रेशन कार्डचा आणि चौथा जो आहे तर तो बँक खात्याचा आहे। आणि या 4 नियमांमुळे 90 लाखांहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत। आता पहा, आत्ताच अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर झालाय आणि अर्थसंकल्पात स्पष्टपणे सरकारने दाखवून दिले आहे की 15,000 कोटींचा निधी कमी मंजूर झालाय। म्हणजे लक्षात घ्या, महिला लाभार्थी प्रचंड कमी होणार आहेत। आणि तुम्हाला जर कमी व्हायचं नसेल तर नियम तुम्हाला लक्षपूर्वक जाणून घ्यावे लागतील, आणि त्यामुळे सगळ्यात आधी आपण नियमांची माहिती घेतोय। नियम काय आहेत, त्याचबरोबर केवायसी जर केली नसेल तर काय होईल, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतोय। पहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला इथून पुढे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक आता पाहायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, कारण की महिला दिन हा खास महिलांसाठी साजरा केला जातो। त्यातच रंगपंचमी आल्यामुळे सरकारने 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतलाय। पण 4 नियमांनुसारच पैशांचे वितरण होत आहे, त्यामुळे कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाहीत या संदर्भाचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। पहा, जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की कालपर्यंत नियम वेगळे होते। आता नवीन अर्थसंकल्पात नवे नियम लागू झाले आहेत। पहा, पूर्वी सगळ्या महिलांना पैसे मिळत होते। आता जर तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल, हे 3000 मिळवायचे असतील तर काय करावं लागेल, 4 नियम नेमके कोणते आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे देखील द्यायला सांगितलेली आहेत। ती कागदपत्रे दिली की लगेच पैसे जमा होतात। पण महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा आहे नियमांचा। पहा, पूर्वी नियम वेगळे होते, पण आता सगळे नियम बदलले आहेत।
आधी फक्त चारचाकी गाडी किंवा सरकारी नोकरी असेल तरच अडचण यायची, पण आता जर तुमच्या घरात टीव्ही, मोटरसायकल किंवा फ्रीज जरी असेल तरी तुम्हाला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आता या 4 कडक नियमांनुसारच प्रत्येक अर्जाची आणि पैशांची कडक पडताळणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पहा, आधी कसंही चालायचं, कोणालाही पैसे मिळायचे, पण आता घरात टीव्ही, फ्रीज किंवा दुचाकी असली तरी ही माहिती नीट समजून घ्या. आधी फक्त चारचाकीचा नियम होता, पण आता साधी 2 व्हीलर असेल तरी तुमचे पैसे थांबण्याची दाट शक्यता आहे. आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने पैसे वितरण्याची यादी जाहीर केली आहे, पण त्यासाठी नियमांची जाळी बनली आहे. काल घेतलेल्या निर्णयामध्ये बहिणींना तातडीने एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांना देण्याचे सरकारने सांगितलेले आहे. पैसे आधी आपोआप मिळायचे, पण आता हे कागदपत्र दिल्याशिवाय आणि 4 नियम पाळल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. आता आपण ते 4 नियम नेमके काय आहेत ते जाणून घेऊया. त्यानंतर कागदपत्रे कशी गोळा करायची आणि कुठून आणायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी नियमांकडे वळूया. पहा, यातील पहिल्याच नियमात जवळपास 70% महिला अडकण्याची भीती आहे. हा नियम आधार कार्डशी संबंधित आहे. दुसरा नियम रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका असलेल्या महिलांसाठी आहे, ज्यामुळे 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे, तर चौथा नियम बँक खात्याशी संबंधित आहे, जो 100% महिलांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. जर यात चूक झाली तर जुन्या पैशांची वसुली सुद्धा होऊ शकते. हा विषय अत्यंत गंभीर आहे. आता या सर्वांची सविस्तर माहिती घेऊया. नीट ऐका. पहिल्या नियमानुसार आधार कार्डमध्ये नावाची किंवा जन्मतारखेची चूक असेल तर लाभ थांबवला जाईल. रेशन कार्डचा नियम असा आहे की अनेक महिलांनी अजूनही रेशन दुकानात जाऊन अंगठा लावून ई-केवायसी केलेली नाही. ती करणे आता बंधनकारक आहे. पॅन कार्डचा नियम तर खूपच कडक आहे. तुमचं उत्पन्न किती आहे हे सरकारला आता पॅन कार्डवरून कळणार आहे. आणि चौथा नियम बँक बॅलन्सचा आहे. अनेक महिला पैसे येताच खाते रिकामे करतात, त्यामुळे तांत्रिक अडचणी येतात. आता सरकारने कोणते कागदपत्रे मागितले आहेत ते पहा. ई-केवायसीची मुदत आता वाढवण्यात आली असली तरी अनाथ, विधवा किंवा परित्यक्ता महिलांना केवायसी करताना अडचणी येत होत्या. अशा महिलांसाठी GRमध्ये विशेष सोय आहे. त्यांनी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे कागदपत्र किंवा अनाथ असल्याचे प्रमाणपत्र अंगणवाडी ताईंकडे जमा करणे आवश्यक आहे. हे कागदपत्र दिल्याशिवाय तुमची केवायसी पूर्ण होणार नाही आणि पुढचे हप्ते मिळणार नाहीत. नमस्कार, माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपल्यासाठी दुहेरी आनंदाचा आहे. एकीकडे सण साजरा होतोय आणि दुसरीकडे आपल्या हक्काचे 3000 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर ताईंनो, आनंदासोबतच थोडं सावध होण्याची गरज आहे. मगाशी आपण पाहिलं की अर्थसंकल्पात निधी कमी झाला. याचा अर्थ असा की आता नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. मला माहिती आहे आपण अनेक बहिणी या पैशांची वाट बघत असतात. कोणाला मुलांची फी भरायची असते तर कोणाला औषध पाणी करायचं असतं. म्हणूनच तुमचा एकही हप्ता थांबू नये असं मला मनापासून वाटतं. आता मी जे काही सांगणार आहे ते अगदी शांतपणे ऐका. बघा, नुसता व्हिडिओ बघून शांत बसू नका. आपल्याला एकमेकींना मदत करायची आहे. सर्वात आधी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्हाला मागचा हप्ता मिळाला होता की हे नक्की सांगा. मी स्वतः तुमच्या कमेंट वाचते. ज्या जिल्ह्यात तांत्रिक अडचणी आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती गोळा करून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या एका कमेंट्समुळे दुसऱ्या एखाद्या बहिणीला मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे टीव्ही, फ्रीज किंवा दुचाकी नियमामुळे घाबरून जाऊ नका. पण जर तुमच्या नावावर ट्रॅक्टर किंवा मोठी चारचाकी गाडी असेल तर मात्र तुमची पुन्हा पडताळी होऊ शकते. तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे की नाही हे आजच आमच्या बँकेत जाऊन तपासा. अनेक वेळा ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळेच पैसे अडकतात, ही लक्षात ठेवा. आता बऱ्याच बहिणी विचारतात की ताई, आम्हाला अजून मेसेज आला नाही, मग आमचे पैसे कापले गेले का? तर ताईंनो, असं मुळीच नाही आहे. 12 जिल्ह्यात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळेच मेसेज यायला थोडा उशीर होऊ शकतो. पण जर उद्या संध्याकाळपर्यंत पैसे आले नाही तर मात्र समजून जा की तुमच्या अर्जात किंवा कागदपत्रात काहीतरी त्रुटी राहिली आहे. विशेषतः माझ्या ज्या अनाथ, विधवा किंवा परित्यक्ता बहिणी आहेत त्यांनी आपले कागदपत्र अपडेट ठेवा. पॅन कार्डच्या नियमामुळे उत्पन्न गट तपासला जाणार आहे. तुमचं जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर अडचण येऊ शकते. पण जर पात्र असाल तर घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त आपल्या अंगणवाडी ताईंशी संपर्क करा. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आपल्या इतर मैत्रिणींना किंवा नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा. कारण माहिती अभावी कोणाचंही नुकसान होऊ नये हीच आपली इच्छा आहे. तुम्हाला काही शंका असेल तर बिनधास्त कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन यादी आली की मी तुम्हाला लगेच सांगू शकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.